मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या सोमवारी 12 जानेवारी रोजी होत आहे। वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रीमा गंधे या निवडणुकीच्या पीठासीन अधिकारी असणार आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणूकचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। तर या निवडणुकीत भाजप उपनगराध्यक्ष पदाकरिता मनीष देहरकर यांना संधी देईल अशी सूत्रांची माहिती आहे। त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। तर स्वीकृत नगरसेवकांकरिता भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शुभांगी उतेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते राजू समेळ, त्यानंतर शहराचे माजी अध्यक्ष हर्षल खांबेकर, शहराध्यक्ष किंवा या आता त्यांचं मंडळ आहे त्या मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील रोठे यांच्यासह काही नावं स्वीकृत नगरसेवकाकरिता चर्चेत आहेत। त्यामुळे मनीष देहरकर यांची उपनगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी जरी निश्चित मानली जात असली तरी भाजप स्वीकृत नगरसेवकाकरिता कोणाला संधी देते याकडे संपूर्ण वाडे शहराचं लक्ष लागलंय। उपनगराध्यक्षपदी यांची वर्णी लागणार आहे ते मनीष देहरकर हे अत्यंत अशा सामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आहेत। गेली 25-30 वर्ष सातत्याने पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले। पक्षाने त्यांच्यावर आजवर ज्या ज्या काही जबाबदाऱ्या सोपवल्या त्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडण्याची त्यांनी भूमिका आजवर घेतलेली आहे। म्हणजे वाडा शहराच्या शहराध्यक्ष पदापासून तालुका सरचिटणीस यासह त्यांनी विविध पक्षाची पदं आजवर भूषवलेली आहेत। 2017 साली पहिल्यांदा ते वाडा नगरपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि आता सुद्धा ते प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेले आहेत। एकूणच वाडा नगरपंचायतीच्या कारभारामध्ये एक गटनेता म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका मागील कार्यकाळात बजावलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे गटनेता म्हणून काम करत असताना पक्षाचं अस्तित्व आणि एकूणच विकासाचं जी काही धोरण नगरपंचायतीच्या माध्यमातून राबवलं गेलं त्याला केवळ विरोधाला विरोध न करता त्यांनी केलेलं जे राजकारण होतं किंवा जे विकासासाठी घेतलेली जी काही भूमिका होती त्या भूमिकेला मतदारांनी पुन्हा एकदा साथ दिली आणि ते प्रभाग क्रमांक 10 मधून विजयी झालेले आहेत। एक सर्वसामान्य कुटुंबातील हा कार्यकर्ता म्हणजे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना भाजपसारख्या पक्षात काम करून त्यांनी वाडा शहरामध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं आहे। गेली अनेक वर्ष पक्षाचं जे काही धोरण असेल पक्षाची जी काही वैचारिक भूमिका असेल त्याला कटिबद्ध राहत कायम पक्षाच्या विचारावर निष्ठा ठेवून ते सातत्याने काम करत आले। त्यामुळेच आता त्यांना जी काही संधी मिळणार आहे ती त्यांच्यातील एका कार्यकर्त्याला उपनगराध्यक्षपदी जी काही संधी मिळेल त्याच्यातनं न्याय मिळेल। वाडा नगरपंचायतीमध्ये आता भारतीय जनता पक्षामधून जे काही निवडून आलेले सदस्य आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बहुसंख्य महिला आहेत आणि एक राजकीय अनुभव असलेलं नेतृत्व म्हणून मनीष देहरकर यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे या नगरपंचायतीच्या माध्यमातून वाडा शहराचं जे काही विकासाचे चित्र आपण पाहतोय किंवा एक जी काही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वाडा शहराच्या विकासाचे जी काही एक धोरण राबवलं जाणार आहे त्याच्यात मनीष देहरकर यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे। खरं तर भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासारख्या एका निष्ठावान आणि पक्षाशी अत्यंत प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे हे खूप महत्त्वाचं आहे। तर त्याच वेळी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना आत्ता स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याची शक्यता आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ज्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत शुभांगी उतेकर त्याही गेली 35-40 वर्ष वाडा शहरात आणि तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या महिला नेता म्हणून आपण त्यांना ओळखतो
आणि त्यांनीही सातत्यानं भारतीय जनता पक्षाचं काम निष्ठेनं केलेलं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासह अन्य कार्यकर्ते स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. परंतु भारतीय जनता पक्ष नेमकी कोणाला संधी देतं हे पुढच्या 1-2 दिवसांमध्ये स्पष्ट होणारच आहे. त्याचबरोबर संदीप पवार जे भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीची सारी सूत्र त्यांच्या हातामध्ये होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वाडा नगरपंचायतीची निवडणूक लढली गेली. त्या संदीप पवारांना सुद्धा संधी देण्याची शक्यता आहे. म्हणजे संदीप पवारांनी स्वतःहून पक्षाकडे स्वीकृत नगरसेवक पद मिळावं म्हणून अपेक्षा व्यक्त केलेली नाही किंवा तशी मागणी त्यांनी केलेली नाही. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून वाडा शहरात सर्वाधिक काम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून संदीप पवार यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे वाडा ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे त्या काळातले पहिले उपसरपंच आणि त्यानंतर वाडा पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि नगरपंचायतीचे स्वीकृत सदस्य म्हणून त्यांनी मागच्या काळामध्ये केलेलं काम, हे सगळं त्यांचं लोकप्रतिनिधी म्हणून जे काम आहे ते आणि कार्यकर्ता म्हणून संदीप पवार हे वाडा शहराचा चेहरा आहेत. आणि भारतीय जनता पक्षात त्यांनी जे काही वर्ष जे काही काम केलेलं आहे आणि तालुका अध्यक्ष म्हणून असेल किंवा जिल्हा उपाध्यक्ष असेल, अशा पद्धतीच्या पक्षांतर्गत कामांमध्येही त्यांनी पुढाकार घेऊन काम केलेलं आहे. आणि इथली जी काही संघटनात्मक बांधणी आहे ती संदीप पवार यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला झालेली दिसते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने हे जे काही यश मिळवलेलं आहे आत्ता नगरपंचायत निवडणुकीत, त्यात संदीप पवार यांचंही योगदान मोठं आहे. त्यामुळे कदाचित पक्ष त्यांना संधी देऊ शकतो. कारण जे काही नगरपंचायतीचा एकूणच कारभार या पुढच्या काळामध्ये हाकायचा आहे त्याच्यात अनुभवी लोक सुद्धा असायला हवीत, अशी कदाचित भूमिका जर पक्षाने घेतली तर संदीप पवार यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पक्ष संधी देऊ शकतो. अन्यथा त्यांना जर काही संधी दिली नाही तर एखाद्या नव्या कार्यकर्त्याला किंवा तरुण कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवकाची संधी मिळू शकते. त्यामुळे येत्या पुढच्या 2 दिवसामध्ये किंवा सोमवारपर्यंत कदाचित आजच ते स्पष्ट होईल की कोणाला संधी मिळेल, पण ते पक्षांतर्गत गुप्तता त्या बाबतीत पाळली जाईल. तुर्तास अजून काही दिवस आहेत. सोमवारी निश्चितपणे पक्ष काय भूमिका घेतो आणि कोणाला संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितच आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आजवर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.